या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात झालेला विजय आणि त्याच्यापासून चवतळलेली भाजपची आयटी सेल ही राजसाहेबांवर अक्षरशः तुटून पडली आहे, नुसती टीका करत सुटली आहे. म्हणजे यांना झालेला पराभव मान्य नाहीये, यांची जी नाचक्की झाली आहे ना, सगळा देश यांची जी छितू करतोय ना, ती त्यांना मान्य नाही. या गोष्टीत राजसाहेब उतरले, दोन्ही ठाकरे एकत्र आले या गोष्टीसाठी, तरुणांच्या बाजूनी बोलले आणि या भाजपच्या आयटी सेलला, त्याच्यामध्ये भाजपच्या आयटी सेल सोडा, भाजपच्या नेत्यांना पण याच्यामध्ये राजकारण दिसायला लागलं. म्हणजे राजकारण करतात ते, तरुणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करतात ते. तुम्ही राजकारण करायला विषय कशाला देताय? तुम्ही करता ते राजकारण नसतं. तुम्ही काय करता? समाजसेवा करता. अण्णांच्या आंदोलनामध्ये टोपी घालून कोण कोण होतं? अण्णांच्या आंदोलनामुळे कोणता पक्ष सत्तेत आला? रामदेव बाबाच्या आंदोलनामुळे कोणाचा पक्ष सत्तेत आला? तुमची सत्ता येण्याच्या अगोदर तुम्ही किती आंदोलनं केले? पेट्रोल 1 रुपयानी वाढलं, बैलगाडीवर मोर्चा जायचा संसदेमध्ये. आठवत आहे अक्षय कुमार, अमिताभ बच्चन हे सगळे काँग्रेस काळात 1 रुपया पेट्रोल वाढलं तरी पण किती आकांड तांडव करायचे. आज कोण बोलणार नाही. पण हा सत्तेचा मात चांगला नाहीये. हे सगळे ईव्हीएमच्या जोरावर तुम्ही उड्या मारताय ना, लोकांच्या मनातला हा राग बाहेर पडलाय. हे फक्त विद्यार्थ्यांचं आंदोलन म्हणून या गोष्टीकडे बघू नका. आणि अजून एका गोष्टीने यांना खूप मिरच्या लागल्या, ते म्हणजे राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले. अहो, तुम्ही ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले इतकी वर्ष, त्यांना तुम्ही सोबत घेतलं, त्यांच्यासोबत युत्या केल्या. हे तर भाऊ आहेत. यापुढे या दोघा भावांनी फक्त आणि फक्त राजकारण करावं. याच्यात तत्व, निष्ठा वगैरे या सगळ्या गोष्टी सोडून द्याव्यात. जे समोरचे करतात ते, जसं राजकारण करता ते त्याच पद्धतीचं राजकारण तुम्ही करा.